मी बघूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं न्यूज 18 लोकमतने उघड केलेलं आहे. आम्ही बातमी दाखवताच आयसीयू मध्ये उपचार घेणाऱ्या वाल्मिक कराडचा आजारपण पळाल्याचं समोर आलंय. बघूया. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या गँगचा आका असलेल्या वाल्मिक कराडच्या कारनाम्यांनी पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावरती आली. या हत्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला वाल्मिक कराडने जेलमध्ये न थांबता रुग्णालयात पळ काढल्याचं समोर आलं. पण त्यातही वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप झाला. यानंतर न्यूज 18 लोकमतनं थेट रुग्णालय गाठत सत्यता जाणून घेतली. पोटदुखी आणि स्लीप ॲपनियाच्या आजाराचं कारण देत कराडवरती आयसीयू वॉर्डात उपचार केले जात होते. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी जेव्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा आयसीयू वॉर्ड पूर्णपणे रिकामा करत एकट्या कराडवरती आयसीयू वॉर्डात उपचार केले जात असल्याचं समोर आलं. खरं तर या हॉस्पिटलमध्ये आरोपींसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. या वॉर्डात 4 बेड असून 3 बेड रिकामे असताना सुद्धा कराडला तिकडे न ठेवता स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याचं उघड झालं. कारागृहामधील एखादा आरोपी असेल आणि त्याला उपचार करायचा असेल तर सुरुवातीला त्याला या कोठडीमध्ये आणावं लागतं. आरोपी असतील त्यांच्यावरती याच ठिकाणी उपचार केला जातो. मात्र या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्यावरती उपचार न करता वाल्मिक कराड यांच्यावरती आयसीयूमध्ये उपचार सुरू केले जातात. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. सुरुवातीला ॲडमिट करत असताना वाल्मिक कराड यांची मध्यरात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं. तर पहिल्यांदा कुठलाही जिल्हा कारागृहातला जर रुग्ण आला असेल तर त्याला सुरुवातीला या कोठडीमध्ये उपचार दिला जातो. प्राथमिक जो उपचार आहे पोटदुखी असेल किंवा इतर त्रासाचा उपचार आहे तो या कोठडीमध्ये केला जातो. त्यानंतर जर त्याला दुसऱ्या आणि पुढच्या उपचारासाठी गरज लागली, आयसीयूची गरज लागली तर त्याला आयसीयूमध्ये हलवलं जातं. मात्र वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची कुठलीही प्रक्रिया पाळली गेली नाही. न्यूज 18 लोकमतने कराडच्या स्पेशल ट्रीटमेंटचा भांडाफोड करताच जिल्हा रुग्णालय प्रशासनाला जाग आली. अवघ्या 1.5 तासातच कराडची रवानगी पुन्हा एकदा तुरुंगात करण्यात आली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने डिस्चार्ज दिल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. आरोग्य यंत्रणेनं वाल्मिक कराड यांना व्हीआयपी सुविधा दिल्या का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तर या संदर्भात बीडचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक संजय राऊत यांना विचारणा केली असता सर्व तपासण्या केल्यानंतर वाल्मिक कराड हे ठीकठाक आहेत, त्यामुळेच आम्ही डिस्चार्ज दिल्याचं देखील सांगितलं. मात्र रात्री 9 वाजता एवढा उशिरा का डिस्चार्ज दिला असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्ट नंतर कराडच्या आजारपणावरती सवाल उपस्थित होतोय. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवरती सवाल उपस्थित केलाय. तसंच कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असून या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. 28 तारखेला बीडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तिथे ॲडमिट होते. जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले. त्यांना कुणी ॲडमिट केलं, त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे. वाल्मिक कराडच्या अटकेने बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीचा पर्दाफाश झाला. खंडणी आणि हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये राजकारण आणि गुंडांचं नातं जगजाहीर झालं. पण हे केवळ गुन्हेगारांपर्यंतच नाही तर ज्या तऱ्हेने वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते त्यावरून पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाशी कराडची सलगी आहे का की कोणाच्या सांगण्यावरून आरोपी असून सुद्धा कराडला खास वागणूक दिली जाते असा सवाल उपस्थित होतोय. ज्या तऱ्हेने अवघ्या 1.5 तासात कराडचं आजारपण पळालं त्यावरून रुग्णालय प्रशासनाचा कारभारही उघड झालाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने बीडला गुन्हेगारी मुक्त करायचं असेल तर गुन्हेगारांचा बंदोबस्त करतानाच आरोपींची बडदास्त ठेवणाऱ्या शासकीय बाबूंचा सुद्धा बंदोबस्त करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता बघूया दमदार घडामोडी. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवलेली. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मुख्यमंत्र्यांचा मराठा द्वेष उघड होईल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषण सुरू केलं. राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं. आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरूनही सरकारवर हल्लाबोल केला. देशमुखांचे आरोपी सुटले तर सोडणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तुमच्या जिंदगीची. जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच राज्य सरकारकडूनही त्यांची भेट घेण्याबाबत सकारात्मक पावलं उचलण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करतात. आता यावेळी तरी त्यांची मागणी राज्य सरकारकडून मान्य होईल का हे आता लवकरच स्पष्ट होईल. तर इकडे पालकमंत्री पदावरून नेत्यांमध्ये सुरू असलेली नाराजी पुन्हा एकदा उघड झालेली आहे. नरहरी झिरवळ यांनी तर गरीबाला गरीब जिल्हा का दिला असा प्रश्न जाहीरपणे उपस्थित केलेला आहे. त्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटलंय. हिंगोलीचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेल्या नरहरी झिरवळ यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे. इतकंच नव्हे तर मुंबईत गेल्यावरती जाब विचारणार असल्याचं सुद्धा झिरवळ यांनी सांगितलंय. मला आता उद्याच्याला गेल्यावर सोमवारी मी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? पालकमंत्री जाहीर झाल्यापासून अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र नरहरी झिरवळ यांना अंतरापेक्षा गरीब जिल्हा देण्यात आला याचं त्यांना जास्त दुःख झालंय. मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. तर कोणता जिल्हा गरीब आहे, कोणता जिल्हा श्रीमंत आहे, मी गरीब आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. ते सिनियर आहेत, खरं म्हणजे मोठ्या पदावर राहिलेले आहेत, त्यांनी असं बोलू नये. अजित पवारांनी झिरवळांच्या वक्तव्यावरती सारवासारव केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागली आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या मनात जर जिल्ह्याविषयी गरीब असल्याचं मत असेल तर तिथे कशा प्रकारे काम करतील असा प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झालाय. आणि हा प्रश्न कधी निकाली लागेल याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्याकडे गेल्या टर्ममध्ये आरोग्य मंत्रालय होतं. मात्र यावेळेला त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये, त्यामुळे ते नाराज आहेत. पहिला जिल्हा नियोजन बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली आहे. यावरती प्रतिक्रिया देताना धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तानाजी सावंत यांना चांगलंच सुनावलंय. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. मात्र शिंदेच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंतांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा. नाराज तानाजी सावंत आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते. या सगळ्या प्रकारावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर कोणाच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. शनिवारी रात्री प्रताप सरनाईक शहरात दाखल झाले. त्यावेळी पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचे फोटो देखील हटवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला. तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्यानं या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून आलेला आहे आणि राज्यात सुद्धा मोठ्या थाटामाटात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. राज्यातील प्रमुख मंदिरांच्या गाभाऱ्यात तिरंग्यांची सजावट करण्यात आलेली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी इकडे झेंडू, शेवंती, कामिनी आदी 1 टन फुलांची सजावट करण्यात आली होती. पुणे इथल्या मोरिया ग्रुपने ही सजावट केली होती. मावळच्या कार्ला इथल्या एकविरा देवीच्या मंदिरात सुद्धा आकर्षक अशी तिरंगी सजावट करण्यात आली. मंदिराबाहेर तिरंगाच्या रंगात फुगे लावण्यात आले. सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या गडावर सुद्धा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. गडाला तिरंगी रंगाची रोषणाई करण्यात आली होती. तर गडकोटावरती भारत मातेची प्रतिकृती तयार करून फुलांची सजावट करण्यात आलेली होती. खंडोबाचा गाभाराही प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिरंगाच्या रंगात रंगून निघालाय. भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. इंडोनेशिया